नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 5 मे 2025 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. संकटातून संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे 12वीचा निकाल. यावर्षी अमरावती विभागाने 91.43% एक ऐतिहासिक सफलता मिळवली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही दखल घेणारी कामगिरी केली आहे. सोमवार 5 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीचा निकाल जाहीर केला आहे. अमरावती विभागाने 91.43% निकालांसह एक सकारात्मक परिणाम दिला आहे. यात अकोला जिल्ह्याचा निकाल 84.28%, अमरावती 91.5%, बुलढाणा 95.18%, तर यवतमाळ 90.63% आणि वाशिम 95.66% असा राहिला आहे. अमरावती विभागामध्ये एकूण 1767 महाविद्यालये आहेत आणि 1,53,026 विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता फॉर्म भरले होते. यामध्ये 1,45,237 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसलेत. त्यामधून 1,32,814 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अमरावती विभागामध्ये 542 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी मुलींनी या निकालात टक्केवारीत बाजी मारली आहे. विज्ञान शाखेमध्ये मुलींची टक्केवारी 98.42% आहे, तर मुलांची टक्केवारी 97.5% आहे. कला विभागात मुलींची टक्केवारी 88.10%, तर मुलांची टक्केवारी 78.21% आहे. वाणिज्य शाखेमध्ये मुलींची टक्केवारी 95.47%, तर मुलांची 88.92% आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी शाळेतील आणि महाविद्यालयातील इतर शाखांमध्ये बाजी मारली आहे. अमरावती विभागाने 91.43% निकालासह 3रा क्रमांक पटकाविला आहे. ही माहिती विभागीय सचिव निलिमा टाके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज इयत्ता 12वीचा निकाल हा घोषित झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना 1 वाजता संकेतस्थळावर तो निकाल बघण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापकांचं या निमित्ताने अभिनंदन व्यक्त करते. यशवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. परंतु जे विद्यार्थी काहीसे मागे पडलेले असेल या निकालाच्या दृष्टीने, तर त्यांनी कुठेही खचून जाऊ नये. त्यांच्यासाठी सुद्धा राज्य मंडळाने छान सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांनी त्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा. निकालाचं वैशिष्ट्य हे आहे की जे विद्यार्थी उत्तम गुणाने उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी तर पुढे भविष्यामध्ये सर्व दालनं उपलब्ध आहेत. परंतु अपेक्षेप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना यश आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी जी आता घातलेली जून महिन्यामधली सप्लिमेंटरीची एक्झाम जी असते, पुरवणी परीक्षा, त्या पुरवणी परीक्षेमध्ये सुद्धा प्रविष्ट होता येईल त्यांना आणि अपेक्षित यश उपलब्ध करून घेता येईल. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे एखाद दुसऱ्या विषयामध्ये मागे पडले असेल आणि त्यांना विशिष्ट फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मार्क्स कमी पडत असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी CISची स्कीम ही राज्य मंडळाकडून दिल्या जाते. त्या विद्यार्थ्यांनी तातडीने त्या स्कीमचा फायदा घेऊन रजिस्ट्रेशन करावा आणि स्वतःची नोंदणी करून पुन्हा परीक्षा देऊन आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा.
त्याचप्रमाणे जे मुलं 1 किंवा 2 मार्कांनी मागे पडलेले आहेत आणि असं वाटतं आहे की आता आपण कुठेच जाऊ शकत नाही, त्यांनी बिलकुल खचून जाता कामा नये. त्यांनी त्यांच्यासाठी फोटोकॉपी मागवण्याची सुद्धा सुविधा आहे. असं वाटतंय की माझा पेपर छान गेला होता, परंतु मला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही, तर असे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी प्रयत्न करत असतात. तर त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून आपल्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवून घ्यावी आणि आपले विषय शिक्षकांकडून ती उत्तरपत्रिका पुनश्च चेक करावी आणि जर वाटत असेल की यामध्ये गुण कुठेतरी कमी जास्त झालेले आहेत, तर त्यासाठी पुनर्मूल्यांकनासाठी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना प्रयत्न करता येईल. त्यामुळे कोणीही रिझल्टपासून निराश होऊ नये यासाठी मी विशेष आपल्याला सूचना देते आहे आणि विनंतीसुद्धा करते आहे की आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आज विभागाचा निकाल जाहीर करताना आनंद होतो आहे की अमरावती विभागाचा निकालाची टक्केवारी ही 91.43 असून अमरावती जिल्ह्याचा निकालाची टक्केवारी ही 91.05 आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघायला गेल्यास तर मागच्या वर्षी आपण 6व्या क्रमांकावर होतो अमरावती विभाग, तर यावर्षी हा 5व्या क्रमांकावर आहे. विशेष करून जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी परीक्षा दिलेली आहे यामध्ये मुलींची टक्केवारी ही उत्तीर्णतेची जास्त आहे. मुलींची टक्केवारी ही सायन्स फॅकल्टीमध्ये 98.42 असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही 97.05 आहे. कला शाखेचा विचार करता मुलांची टक्केवारी ही 78.21% असून मुलींची टक्केवारी ही 88.10% आहे. तर वाणिज्य शाखेचा विचार करता मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही 88.92% असून मुलींची टक्केवारी ही 95.47% आहे. याप्रमाणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अमरावती विभागाचा नावलौकिक हा वाढवलेला आहे. यानिमित्त पुनश्च सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संपूर्ण यंत्रणेला जे या सर्व परीक्षेच्या कामी सहभागी होते, व्हॅल्युअर्स, मॉडरेटर्स, सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करते. अमरावती विभागाच्या उत्कृष्ट निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की शिक्षणाच्या क्षेत्रात महिलांचा पुढाकार. यावर्षी सुद्धा मुलींनी सर्व शाखांमध्ये मुलांची टक्केवारी मागे टाकली आहे. अशा प्रकारे अमरावती विभागाचा 3रा क्रमांक आणि 91.43% निकाल एक प्रेरणादायक गोष्ट ठरली आहे. आता शिक्षणाचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल हीच अपेक्षा आहे. बारहवीं बोर्ड परीक्षा में सफल छात्र छात्राओं को समाजसेवी चंद्र कुमार उर्फ लप्पी जाजोदिया की ओर से हार्दिक शुभकामनाएं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी 1 वाजल्यापासून 12वीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट maharesult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच 6 मे पासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील. 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88% लागला आहे. यंदा 12वीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74% लागला आहे, तर सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 89.46% लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे यंदाही 12वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 89.51% आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.60% अधिक आहे. यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी-मार्च 2024चा निकाल 93.37% लागला होता, तर फेब्रुवारी-मार्च 2025चा निकाल 91.28% लागला आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 नंबरने घसरला आहे. बघूया विभागनिहाय निकालाकडे एक नजर. कोकणमध्ये 96.74%, पुणे शहरात 91.32%, कोल्हापूर येथे 91.64%, अमरावतीमध्ये 91.43%, छत्रपती संभाजीनगर येथे 92.24%, नाशिक येथे 91.31%, तर लातूर येथे 89.46%, नागपूर येथे 90.52%, तर मुंबई येथे
93.93% निकाल लागला आहे. बारहवीं बोर्ड परीक्षा में सफल छात्र छात्राओं को समाजसेवी चंद्रकुमार उर्फ लप्पी जाजोदिया की ओर से हार्दिक शुभकामनाएं. 12वीचा निकाल म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आणि याच वळणावर यश मिळवले आहे अमरावतीच्या यश खालोकर याने. 97% गुण घेऊन कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या यशने नवा आदर्श निर्माण केला आहे. बघूया यशाच्या मेहनतीच्या प्रवासाची प्रेरणादायक कहाणी. सर्वच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इयत्ता 12वी ही परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा असते. याच परीक्षेत अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास, मेहनत आणि समर्पणाने झटत असतात. सोमवार 5 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला. अमरावती विभागाचा निकाल तब्बल 91.43% लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या यशात सर्वाधिक चर्चेत आहे श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा निकाल, जो यंदा 98.29% इतका लागला आहे. विशेष म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थी यश प्रभुदास खालोकर याने 97% गुण मिळवून महाविद्यालयात सर्वाधिक गुण मिळविणारा विद्यार्थी ठरला आहे. यशच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर विजयकुमार भांगडिया यांनी स्वतः याला पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. यशला विचारल्यानंतर त्याने अत्यंत नम्रतेने आपले यश महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाला आणि शिक्षकांच्या पाठिंब्याला अर्पण केले. यश म्हणतो, माझे यश म्हणजे शिक्षकांच्या परिश्रमांचे फळ आहे. सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रेरणादायी कहाणी असली तरी काही विद्यार्थी अनुत्तीर्णही झाले आहेत. त्यांच्यासाठी यशने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हा सकारात्मक संदेश अपयशी विद्यार्थ्यांना धीर देणारा आहे. शिक्षणात यश मिळविण्यासाठी सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. हे यशने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. सर्वात पहिले तर रिझल्ट जो होता माझा एकदम अनएक्सपेक्टेड होता, पण ज्या प्रकारे केशरबाई लाहोटीमधील सगळं जो कॉमर्स स्टाफ आहे त्यांनी सपोर्ट केलेला आहे, त्याच्यामुळे मला वाटते की जो माझी एक्सपेक्टेशन होती त्याच्यापेक्षा जो अनएक्सपेक्टेड रिझल्ट आलेला आहे तर त्याचं श्रेय तर ऑब्व्हियसली केशरबाई लाहोटी महाविद्यालयालाच जाते. आणखी हो, 12वी हा खूप महत्त्वाचा टप्पा असते, पण छान वाटत आहे की चांगले पर्सेंटेज मिळाले 12वी मध्ये. अभ्यास कशा प्रकारचा राहिला तुझा? त्याच्यावर जास्त कोणत्या विषयावर तुम्ही भर दिला की? अभ्यासमध्ये सर्वात जास्त अकाउंट्स या विषयावर भर दिला, कारण की पुढील शैक्षणिक जीवनामध्ये जे अकाउंट विषय आहे फार महत्त्वाचा असतो. आणि बघाल तुम्ही तर अकाउंट्समध्ये 100 आहे, कारण की त्यामध्ये रोज डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी होती. चांगला कारण की अकाउंट्स विषयाकडे जास्त महत्त्व दिलं. आणखी मॅथमॅटिक्स कॉमर्सचं जे आहे थोडं लेंदी असते, पण ते पण कोपअप केलं बरोबर. बस. काय सांगेल, आयुष्यात काय बनायची इच्छा राहील तुझी? तसं तर आता बाय प्रोफेशन CA कडे कल आहे, पण सिनेमॅटोग्राफी किंवा एडिटिंग या फील्डमध्ये पण खूप फार इंटरेस्ट आहे. यश, तू खूप चांगल्या मार्काने आज उत्तीर्ण झालास, मात्र अनेक विद्यार्थी असे आहेत जे नापास झालेले आहेत, त्यांना काय संदेश देशील? अपयश ही यशाची पायरीच असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले आहे की ज्यांना अपयश आलेले आहे त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी सिंपथी व्यक्त करतो. पण यामुळे आपण पुढे शिकतो. तर अपयश आलं आहे, पण खचून जाऊ नका, चांगलं होतेच. माझ्याकडे बघून घ्या. 12वीं के सभी छात्रों को मैं अभिनंदन करता हूँ. हमारे केशरबाई लाहोटी महाविद्यालय के 98.29% का रिजल्ट इस बार लगा है. कुल 328 12वीं के वाणिज्य के छात्र थे, जिसमें से 324 छात्र इस वर्ष उत्तीर्ण हुए हैं. मुझे खुशी इस बात की है कि 90% से ज़्यादा 31 विद्यार्थी इस महाविद्यालय से पास हुए. तो लगातार पिछले 10-15 वर्षों से जो परंपरा इस महाविद्यालय की रही है वही निरंतर चालू है. और पूरे विभाग में वाणिज्य के लिए ये एक आदर्श महाविद्यालय माना जाता है. उसमें केशरबाई लाहोटी का इस बार यश प्रभुदास खालोकर 97% प्राप्त करके महाविद्यालय से प्रथम आया है. उसके साथ में हमारे महाविद्यालय से देवांशी सुनील अग्रवाल तथा इशिका अजय गौर, इनको 96.33 मार्क मिलकर ये दोनों दूसरे स्थान पर है. इस प्रकार की जो महाविद्यालय की परंपरा है उसको और आगे बढ़ाने के लिए हमारे सभी संचालक मंडल, श्री गणेशदास राठी छात्रालय समिति के अध्यक्ष सचिव
इनके साथ सभी संचालक मंडल लगातार प्रयास करते हैं और जिसका परिणाम है कि हमारे महाविद्यालय की परंपरा लगातार आगे बढ़ रही है। सर क्या बताएंगे, गए साल भी जो है तो अमरावती विभाग में लड़कियों ने बाजी मारी थी रिजल्ट में, इस साल भी लड़कियों ने ही बाजी मारी है, तो कुछ लड़के पीछे रह रहे हैं ऐसा आपको लग रहा है? नहीं, वो बात ये है कि जो लड़कियों का प्रमाण है पास होने का और बहुत आगे बढ़ने का, ये पूरे महाराष्ट्र का और पूरे देश का चित्र ऐसा ही है कि लड़कियां सबसे ज़्यादा पढ़ रही है और बहुत पढ़ने के कारण वो बहुत आगे बढ़ रही है। इसका मतलब लड़के कम पढ़ रहे ऐसा नहीं है, लड़के जिस गति से पढ़ना चाहिए उनका ध्यान और कहीं बट रहा है ऐसा मुझे लगता है व्यक्तिगत, और लड़कियां पूरी पढ़ाई की तरफ है इसलिए वो ज़्यादातर बहुत आगे बढ़ रही है। हम देखते हैं कि हमारे महाविद्यालय में भी लड़कियों का प्रवेश ज़्यादा है, ये भी एक कारण हो सकता है कि लड़कियां बहुत ज़्यादा पढ़ रही है और बहुत ज़्यादा रिजल्ट दे रही है। चाहे कोई भी क्षेत्र हो, उस सारे क्षेत्रों में हमारे देश की लड़कियां बहुत आगे बढ़ रही है। कष्ट, संयम आणि समर्पण हीच यशाकडे नेणारी खरी वाट असते. यश खालोकर याने हे सिद्ध केलंय. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सिटी न्यूज चॅनल परिवारतर्फे मनपूर्वक अभिनंदन. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात चालू असलेल्या अवैध बरली मटका व्यवसायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र हे व्यवसाय काही थांबविता येत नव्हते. परंतु आता नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप केलाय आणि संबंधित मटका व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कायद्याचे पालन होईल का आणि नागरिकांना दिलासा मिळेल का, याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. बडनेरा शहरात चालू असलेल्या अवैध वरली मटका व्यवसायांपासून स्थानिक नागरिक त्रस्त होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी वारंवार पोलिसांना तक्रारी दिल्या, मात्र हे व्यवसाय काही बंद व्हायचा पत्ता नाही. गेल्या काही दिवसांपासून हे वरली मटका व्यवसाय खुल्या पद्धतीने शहरातील काही ठराविक चौकांमध्ये चालू होते. शेवटी नागरिकांनी कंटाळून थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठले आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना हा व्यवसाय तातडीने बंद करण्याची विनंती केली. पोलीस आयुक्त यांनी नागरिकांच्या या तक्रारीची त्वरित दखल घेत हे व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले. बंद केले धंदे चालू आहे. चला कुठे रे, क्राईम ब्रांचची टीम घेऊन जा, याला घेऊन जा सोबत. कुठे धंदा चालू आहे बंद करा. भारतीय बौद्ध महासभेजवळ निंबोरा आणि जुनी मोगऱ्याला परवा दिवशी रेड झाली सर. परवा दिवशी रेड धंदा आहे. मोगऱ्याला परवा दिवशीच रेड केली. नाही, निंबोरा म्हणतो. निंबोरा म्हटली मोगरा म्हटलं. निंबोरा बडनेराला बोलवते. नेमानी गोडाऊन जवळ आणि भारतीय बौद्ध महासभा, आठवडी बाजार ही बौद्ध महासभा आणि इस्लामी चौक. बौद्ध विहार. बौद्ध महासभा ऑफिस. हे जवान, काय धंदे बंदी करा जर सगळे फालतू नाही धंदा पाहिजे कुठे चाल. चला आता तात्काळ हे लोक येतील, जाईपर्यंत सगळे धंदे बंद झाले पाहिजे. बंदच येणार आहे ऑलरेडी. जाईपर्यंत बंद झाले पाहिजे. नाही आला पाहिजे तर फोन आला नाही पाहिजे मला. सर तात्काळ संबंधित तक्रारदार व्यक्तींना सोबत घेऊन त्या ठिकाणी चालू असलेले संबंधित व्यवसाय बंद करा असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. पोलीस आयुक्तांनी तात्काळ आदेश तर दिलेत. आता या आदेशांची अंमलबजावणी होऊन हे व्यवसाय बंद होतात का हे पाहणे महत्त्वाचे राहील. बडनेरा शहरात चालू असलेला अवैध बरली मटका व्यवसाय पोलीस आयुक्तांच्या तातडीने आदेशावर बंद होईल का हे पाहणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या तक्रारींवर पोलीस प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिला आहे, परंतु या व्यवसायांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. दक्षिण भारतातील डॉक्टर MGR चेन्नई सेंट्रल ते थेट राजस्थानच्या भगत की कोठीपर्यंत धावणाऱ्या नवीन चेन्नई भगत की कोठी एक्सप्रेसचे अकोला स्थानकावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ही गाडी आता महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक नवा, सुरक्षित आणि आरामदायी पर्याय बनली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत डॉक्टर MGR चेन्नई सेंट्रलहून सुरू झालेली चेन्नई भगत की कोठी एक्सप्रेस ही नवीन ट्रेन अकोला स्थानकावर मोठ्या जल्लोषात स्वागत करून थांबली आहे. या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एकूण 22 कोच आहेत. यामध्ये 4 थर्ड AC, 4 थर्ड AC इकॉनॉमी, 2 सेकंड AC, 6 स्लीपर आणि 4 जनरल डब्यांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे या ट्रेनमध्ये आधुनिक डबे वापरण्यात आले असून यामध्ये सुरक्षेसाठी अत्याधुनिक फीचर्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या गाडीचा प्रवास केवळ आरामदायकच नव्हे तर अत्यंत सुरक्षित आणि सुसज्ज ठरणार आहे. अकोल्यातील नागरिकांनी, रेल्वेप्रेमींनी आणि प्रवाशांनी या गाडीचे स्वागत टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात केलेत. ट्रेनने महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील प्रवाशांसाठी एका नवीन प्रवासाच्या संधीचे दार खुले केले आहेत. ही ट्रेन दररोज चालेल की आठवड्यातनं किती वेळा याची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होणार आहे. चेन्नई भगत की कोठी एक्सप्रेसने अकोल्याच्या रेल्वे इतिहासात एक नवे पान जोडले आहे. प्रवाशांसाठी आता प्रवास फक्त अंतर कमी करणारे नाही तर अनुभव वाढवणारा ठरणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडनं अशी सुरक्षित, स्मार्ट आणि प्रवासी मित्र ट्रेन सेवा पुढेही मिळत राहो. एकीकडे कायद्याची पायमल्ली आणि बेकायदेशीर कारवाया करणाऱ्यांना पाठबळ. बाळापूरच्या प्रशासनाची निंदास्पद अवस्था. कायद्याच्या पायाखाली ठेवलं जात आहे, रॉयल्टी असलेल्या वाहनांना अडवलं जात आहे आणि बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांना मोकळीक दिली जात आहे. सकाळपासूनच प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे आणि याला कोणाची थांबवायला तयारी आहे का? आणि हे सर्व घडताना उपविभागीय अधिकारी गायब, पोलीस गप्प. काय चाललंय पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. बाळापूर तालुक्यात एक गंभीर आणि निंदनीय घटना घडली आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कारवाईच्या कचाट्यातून प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. लोहारा डोंगरगाव मार्गावर सकाळच्या वेळी उपविभागीय अधिकारी यांच्या चालक आणि 2 कोतवालांनी एक वाळूवाहक गाडी MH30BD 3546 वर कारवाई केली. त्यांच्याकडे रॉयल्टी होती, तरीही गाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आली. काय ही कारवाई? कायद्याचे पालन करणाऱ्यांना का त्रास दिला जातो? वाहन मालक शाहरुख देशमुख यांचे म्हणणे, रॉयल्टी मी चालकाकडे दिली होती, मात्र ते तपासता देखील गाडी थेट पोलीस ठाण्यात जमा केली गेली. मी तहसीलदार अनिल फरतारे यांना फोन केला तेव्हा तलाठी घटनास्थळी पाठवलेत. रॉयल्टी वैध असल्याच्या सांगितल्यानंतर देखील गाडी थांबवली जात नाही. यावरून एकच प्रश्न निर्माण होतो, ही कारवाई आहे की शुद्ध धमकी? मैं शाहरुख फकीरा देशमुख, मेरी गाड़ी सुबह पकड़े गई. ये इसमें कोई अधिकारी नहीं था, तो एक ATM का ड्रावर था, 2 कोतवाल थे. इनने मेरी गाड़ी पकड़े, इनको सुबह रॉयल्टी चेक करते आई नहीं. इनने एक ETP नंबर चुका के रॉयल्टी गाड़ी इनवैलिड बताई. बाद में अधिकारी लोग आए, तलाटी लोग आए महसूल के, यहाँ पर आए, इनने रॉयल्टी चेक करे, वैलिड बताए बाद में भी इनका कहना है कि गाड़ी लगा दो पुलिस स्टेशन. तो सुबह में आपके कितने लोग थे पकड़ने के वक्त? 4 लोग थे. 4 लोग थे. कौन कौन थे वो लोग? एक अपने संजू वो ATM का ड्रावर था, एक अपने वो घोगरे कोतवाल थे, और एक वो उनका नाम क्या है, और 2 लोग एक और चाटे बहुत वो वो ATM रॉयल्टी चेक करते नहीं है कि उनको? उन्होंने चेक करती नहीं है उनको, उनने चेक करे, वो इनवैलिड, उनके पास कोई ऐप नहीं है. अब ये अधिकारी लोग आए, इनने चेक करे तो रॉयल्टी वैलिड आहे. आता सर्वात मोठा मुद्दा, बाळापूर तालुक्यात वाळू कारवाईच्या नावाखाली काही कोतवाल आणि चालक स्वतंत्र पोलीस बनून फिरत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याची मदत न घेता, कुठलाही आदेश न दाखवता ही तपासणी सुरूच आहे. यामध्ये कोणाचा वरदहस्त, कोण आहे ज्याच्या मदतीने नियम पाळणाऱ्यांना त्रास दिला जात आहे? आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे बाळापूर शहरात विनापरवाना मुरुम आणि गोंड खणी उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक ट्रॅक्टर रोज मुरुम घेऊन जातात. कोणतीही परवानगी नाही, कुठलीही रॉयल्टी नाही आणि यावर प्रशासन गप्प आहे. याउलट जे रॉयल्टी फाडून नियमाने उत्खनन करतात त्यांना मात्र कारवाई आणि चौकशीला सामोरे जावे लागते. म्हणजे काय, नियम पाळणाऱ्यांवर सूट घेतला जात आहे? आता बाळापूर तालुक्यातील सोनाडा, बोरगाव, माजरी, पूर्णा, मननदी आणि अनेक नाल्यात दररोज अवैधरित्या रेती आणि मुरुम नेली जात आहे. तरीही कुठेही अधिकारी कारवाई करत नाही. उलट जे गाड्यांवर रॉयल्टी असते त्यांना अडवलं जातं. हा प्रकार थांबवायला हवा. जर प्रशासन आणि पोलीस या प्रकारे दुर्लक्ष करत राहिले तर जनतेने प्रशासनाला चौकशीला बसवले पाहिजे. सरकार आणि चोर यामध्ये आता फरक उचलण्याची वेळ आलेली आहे. आपले अधिकार आणि न्याय मिळवण्यासाठी आता लोकांनी उठाव केला पाहिजे. आता न्याय कुठे आहे, प्रशासन कुठे आहे? एकीकडे बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू आहे आणि दुसरीकडे रॉयल्टीवाल्यांना त्रास दिला जातोय. म्हणजे काय, प्रशासन नुसते काय करत नाही तर ते कायद्याची धुंदी करीत आहेत. बाळापूरमध्ये काय होत आहे हे आता जनतेला समजायला हवंय.
प्रशासन आणि पोलिसांना झोप सोडून जाग करण्याची वेळ आता बाळापूरमधील नागरिकांवर आली आहे. आता लोकांना प्रशासनावर विश्वास राहिला नाही, हे मात्र नक्की. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. यवतमाळच्या हिरोळ ढाब्यावर रक्तरंजित थरार. एका तरुणावर चाकूने केलेला प्राणघातक हल्ला. ढाब्यावर वाद झाला आणि क्षणात चाकू चालला. जखमी विजय राठोड याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे ढाबा एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा असून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. यवतमाळ पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्ही गावातील हिवरळ ढाब्यावर रविवारी रात्री भीषण घटना घडली आहे. विजय राठोड नावाच्या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. कामानिमित्त ढाब्यावर गेलेल्या विजयशी तिथेच उपस्थित असलेल्या व्यक्तीने वाद घातला आणि पाहता पाहता चाकूने वार केले. स्थानिक नागरिकांनी विजयला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. हा ढाबा एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा आहे आणि गुन्हा दडपण्यासाठी पोलिसांनाही घटनास्थळी येण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. ढाब्यावर अवैध दारू विक्री, गुन्हेगारी मंडळीचा वावर आणि बंद ठेवलेले सीसीटीव्ही हे सगळं चित्र समोर आलं आहे. आता ग्रामीण पोलीस काय कारवाई करणार आणि या गंभीर प्रकाराची पारदर्शक चौकशी होणार का, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. हिरो ढाब्यावरचा हल्ला हा एकच प्रकारचा नाही, तर तिथे अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारी गोट जमल्याचे आरोप आहेत. स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांकडनं या प्रकाराची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आता पाहावं लागेल की यवतमाळ ग्रामीण पोलीस या प्रकरणात कितपत पारदर्शकपणे कारवाई करतात का, यावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. थोडक्यात वाचले 40 जीव. पुसतवर हिंगोलीकडे निघालेल्या एसटी बसचा मोठा अपघात. चढावर थांबलेली बस मागे घसरली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी होण्याचा प्रसंग उद्भवला. सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाली नाही, परंतु थरारक क्षणांची साक्ष 40 प्रवाशांनी अनुभवली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदून हिंगोलीकडे जाणारी एसटी बस रविवारच्या दुपारी भीषण अपघाताच्या उंबरठ्यावरून परतली. बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करीत होते आणि एका चढावावर बसचे इंजिन तापल्यामुळे गाडी थांबली. चालकाने बस पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी मागे घेत असताना ती रस्त्याच्या कडेला घसरू लागली. क्षणात संतुलन सुटले आणि बस जवळपास पलटी होणारच होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काहींनी आरडाओरड केली, काहींनी खिडक्यांमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. घटनास्थळी इतर वाहनांनी मदत केली आणि प्रवाशांना हिंगोलीकडे पाठवण्यात आलंय. या घटनेनंतर एसटी प्रशासन आणि यंत्रणेच्या देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही घटना केवळ अपघात नव्हे तर जाणीव आहे. अत्याधिक तापमान, जुनी वाहने आणि देखभाल न होणं यामुळे एसटीचे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. या घटनेनंतर एसटी महामंडळाने यंत्रणेच्या दुरुस्तीविषयी आणि ड्रायव्हिंग प्रोटोकॉलवर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. एक मोठा ड्रग्ज जप्तीचा घडलेला तपास, ज्यामध्ये नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यात आला आहे. तपास पथकाने गंभीर कारवाई करत एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. बघूया सविस्तर माहिती. दिनांक 3 मे ते 4 मे दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील कार्गो विभागात एक संशयित पार्सल प्राप्त झाले. सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी योगेंद्र सुधाकर बोरीकर यांनी त्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली आणि त्वरित तपास सुरू केला. सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी व पोलिसांनी कार्गो विभागातील डोमेस्टिक स्क्रीनिंग मशीन समोर तपासणी केली आणि त्यात एक खाकी रंगाच्या पुड्याच्या बॉक्समधून अंमली पदार्थ गांजा सापडला.
यामध्ये हिरवट काळसर रंगाची ओलसर फुले, बिया, पाने आणि काळ्या असलेली वनस्पतीच्या तुकड्यांचा समावेश होता. या गांजाचे वजन एकूण 10 किलो 28 ग्रॅम होते आणि त्याची किंमत अंदाजे 2,05,60,000 रुपये होती. तपास पुढे गेल्यानंतर पार्सलचे मालक शोधले गेले आणि त्यांच्यावर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. या तपासात परिमंडल क्रमांक 1 चे पोलीस उपायुक्त लोहित मदानी, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कार्यवाही केली. सोनेगाव पोलीस स्टेशन तर्फे काल दिनांक 3 मेला रात्री 10:10:30 आम्हाला अशी माहिती मिळाली की विमानतळावर एका पार्सलमध्ये संशयास्पद वस्तू आहे, म्हणजे त्यांना आढळून आलं. त्यामुळे आम्ही तिथे रवाना होऊन सदर जो पार्सल होते ते राहुल फिटनेस ओरिसा इथून आलेले दिसून येत होते आणि जाणार ते शाहजहानपूर उत्तर प्रदेश इथे त्याचा डिलिव्हरी होणार होते. त्याआधीच आम्ही ते चेक केले असता तर गांजा सदृश पदार्थ म्हणजे गांजाच त्यात आढळून आला. त्याचं वजन केलं असता तो जवळजवळ 10 किलोचा आणि पॅकेज सहित 12 किलोचा होता. त्यावेळी आम्ही कारवाई करून सदर गांजा जप्त केलेला आहे आणि ओरिसा इथून जो कांताबाजी या गावातून तो आलेला होता तेथे राहुल फिटनेस या सेंटरशी संपर्क केला. त्याने सांगितलं की आमचं पॉप्युलॅरिटीमुळे कोणीतरी चुकीने आमचं नाव घेतलंय किंवा मुद्दाम फसवण्यासाठी नाव घेतलंय. तर तो एक तपासाचा भाग आहे. दोन्ही ठिकाणी टीम्स पाठवून त्यातील आरोपी आपण निष्पन्न करून त्यांना अटक करू. सर, अशा पद्धतीचा पार्सल कंपनीच्या माध्यमातून पाठवलं जातं. पार्सल कंपनीना काही निर्बंध आहेत तर अशा पद्धतीनं ते पार्सल चेक करतात की नाही, काय आहे, काय सांगतात पार्सल आता प्रत्येक पार्सल कंपनीचे त्यांनी ठेवलेल्या नॉर्म्स वगैरे या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. परंतु त्यांनी एक गोष्ट कंपल्सरी म्हणजे काय आपण पार्सल घेतो ते चेक करणं गरजेचं आहे आणि जेव्हा विमानतळाशी संबंधित असतं त्यावेळेला तर ही काळजी प्रकर्षाने घेतली गेली पाहिजे आणि या प्रकरणात ती घेतली गेल्याचं दिसून येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर येथील एका महत्त्वाचे ड्रग्ज जप्ती प्रकरण. पोलिसांच्या कडक तपासामुळे एक मोठा अंमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यात आला आहे. या घटनेची चौकशी पुढे सुरू आहे. एक मोठी चोरीची घटना जिच्या तपासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस ठाणे बेलतरोडी येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बघूया सविस्तर माहिती. 29 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 दरम्यान घडलेल्या या चोरीच्या घटनेमध्ये फिर्यादी यांचे नवीन बांधकाम साईटवरून 1,10,000 रुपये किमतीचे साहित्य आणि इलेक्ट्रिक वायर चोरीस गेले. या चोरीच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाणे बेलतरोडी येथे 29 एप्रिल रोजी करण्यात आली. तपास प्रक्रियेदरम्यान डीबी पथकाने आरोपीचा मागावा घेतला आणि चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपीची ऍक्टिवा गाडी जप्त केली. आरोपीचे नाव ओम रामदास गावंडे असून त्याचे वय 23 वर्ष आहे. तो प्लॉट नंबर 47 व्यंकटेश शेट्टी मागे घरकुल सोसायटी बेसा पोलीस ठाणे हुडकेश्वर नागपूर येथील रहिवासी आहे. घटनेनंतर आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांच्या सक्रिय तपासामुळे गुन्हा उघडकीस आला असून चोरलेला मुद्देमाल आणि आरोपी ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास सुरू केला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्ह्याचा तपास कडकपणे घेतला असून संबंधित माहिती दिली आहे. यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला की त्यांचे इथे घरफोडी झालेली आहे. घरफोडीमध्ये यामध्ये बांधकामाचे साहित्य आणि भरपूर जो तांब्याचे वायर्स आणि मोठ्या प्रमाणात 1.5 लाख रुपयाचा दस्तऐवज हा माल चोरून नेलेला होता आरोपीने. तर आरोपीचा आम्हाला एक फुटेज मिळालेला होता आणि तो फुटेजमध्ये आरोपी दिसत होता. त्याप्रमाणे DB टीम तात्काळ स्पॉटवर पाठवण्यात आली आणि यामध्ये जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे तो जवळपास 1,10,000 रुपयाचा असा होता. यामध्ये आरोपी आम्ही फुटेजवरून प्राप्त केला आणि DB टीम यांनी गोपनीय माहिती काढलेली होती आणि फुटेज आम्ही सर्वत्र आमचा एक पूर्ण नागपूर शहरमध्ये ग्रुप आहे ज्यामध्ये वेगवेगळे जे आरोपी आहेत त्या आरोपीचे आम्हाला अतिशय
तात्काळ माहिती मिळते नाव टाकल्यानंतर किंवा त्याचे फुटेज प्राप्त केल्यानंतर, तर तो आम्हाला हा फुटेज कामी आला आणि आम्ही नागपूर शहर या ठिकाणी जे क्राईम ब्रँच डिटेक्शन यांनी तयार केलेले वेबसाईट आहे, ग्रुप आहे, त्यावर आम्ही हा फोटो टाकला. तर त्यावरून आम्हाला तात्काळ माहिती मिळाली आणि त्या आरोपीचे नाव ओम रामदास गावंडे आणि हा राहणारा पोलीस स्टेशन हुडकेश्वर या ठिकाणी राहणारा आरोपी आम्हाला मिळून आला. आरोपींनी आम्हाला कबुली दिली. त्याप्रमाणे गुन्ह्यात मुद्देमाल सर्व आम्ही सर्व रिकवर केलेला आहे. गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि हा आरोपी चोरी करण्याच्या सवयीचा आहे. यावर चोरीचे गुन्हेसुद्धा नागपूर शहरमध्ये भरपूर दाखल आहेत. आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे. सध्या आता आरोपी जेलपास झालेला आहे. मुद्देमाल रिकवर आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या तपासाची सविस्तर माहिती आपण बघितली आहे. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. भीषण अपघात, प्राणांवर बेतली क्षणाची चूक. अकोल्याच्या मोठ्या उमरी परिसरात रविवारी रात्री एका 407 वाहन आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन 2 युवक गंभीर जखमी झालेत. हा अपघात इतका जोरदार होता की संपूर्ण परिसरात क्षणभर गोंधळ उडाला आणि सगळं हे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. नेमकं काय घडलं, कोण आहेत हे युवक, बघूया सविस्तर रिपोर्ट. अकोल्यातील मोठ्या उमरी परिसरात रविवारी रात्री एक धक्कादायक अपघात घडलाय. शिवमंदिराजवळ श्री संत गुलाबबाबा बँड पार्टीची 407 गाडी क्रमांक MH30L 2093 ही कार्यक्रम आटपून टॉवर चौकाच्या दिशेने जात होती. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी एक दुचाकी MH28AH 5826 ही समोरून येणाऱ्या 407 वाहनावर आदळली. या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे युवक प्रवीण वानखडे आणि आनंद जंजाळ हे गंभीर जखमी झालेत. अपघात होता स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मदत केली आहे. दोघांना तत्काळ जवळील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आलेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण अपघात जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज पोलिसांकडे सोपविले गेले आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, कोणती बाजू चुकीची होती आणि युवकाचा जीव वाचतो का, हे आता येणाऱ्या तपासातून स्पष्ट होणार आहे. या अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय की रस्त्यावर क्षणाची चूक ही आयुष्यभरच्या वेदनेचं कारण ठरू शकते. पोलीस तपास सुरू आहे. वाहन चालवत असताना गती आणि जबाबदारी दोन्ही अत्यंत महत्त्वाची आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात चाइल्डलाईनने एका आठवड्यात 4 बालविवाह थांबविलेत. त्यातल्या एकाच प्रकरणात यवतमाळ येथून अल्पवयीन मुलगी आणली गेली होती. यावरील धडक कारवाई आणि पोलिसांसोबत चाइल्डलाईनने घेतलेली तातडीची कारवाई बालविवाह रोखण्यात यशस्वी ठरली आहे. बघूया चाइल्डलाईनने केलेल्या कार्याची सविस्तर माहिती. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याच्या माना गावात एका बालविवाहाची माहिती चाइल्डलाईनला मिळाली. त्यानंतर तातडीने चाइल्डलाईन आणि ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प ISWS यांनी धडक कारवाई केली. विशेष म्हणजे या आठवड्यात चाइल्डलाईनने 4 बालविवाह थांबविले आहेत. एका प्रकरणात एका अल्पवयीन मुलगी यवतमाळ येथून माना येथे घेऊन विवाहासाठी तयार करण्यात आली. चाइल्डलाईनच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी जवळपास 200 वधूवर पाहुण्यांना या प्रकरणाची माहिती दिली आणि त्वरित कारवाई केली. यानंतर पाहुणे पळून गेले आणि मुलामुलींच्या आईवडिलांना नोटीस देण्यात आली. चाइल्डलाईनच्या अधिकारी हर्षाली गजबिये आणि असेस टू जस्टिस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माना पोलीस स्टेशन गाठले, जिथे पोलीस निरीक्षक सूरज सुरोशी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या कार्यवाहीमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये खूपच धाक निर्माण झाला आहे. यामुळे बालविवाहाच्या घटनेला थांबविण्यास मदत झाली. चाइल्डलाईन आणि पोलीस प्रशासन यांच्यातील सहकार्यामुळे या धडक कारवाईला यश आले असून भविष्यात या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासन सजग आहे. चाइल्डलाईन आणि पोलीस प्रशासन यांच्या तातडीच्या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात बालविवाहाची अनेक प्रकरणे थांबविली गेली आहेत. बालविवाहाचा पंतप्रधान मोदींचा बालविवाह बंद करा हा संदेश अकोला जिल्ह्यात चांगला पसरविला गेला आहे. या धडक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना एक महत्त्वाचा संदेश मिळाला आहे की बालविवाहाच्या विरोधात प्रत्येकाने एकत्रित येऊन आवाज उठवला पाहिजे. मातंग समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याकरिता आता निर्णायक लढा.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अ, ब, क, ड या वर्गवारीनुसार आरक्षण लागू करा या प्रमुख मागणीकरिता 20 मे रोजी आझाद मैदानात 5 लाख मातंग समाज बांधव एकवटणार आहेत. नांदेडमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला असून भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी मोर्चाच्या तयारीची सविस्तर माहिती दिली आहे. सर्वपक्षीय सर्व पक्षाचे माजी आमदार, आजी आमदार आणि सगळे माजी मंत्री यांचा एकत्रित बैठक या ठिकाणी झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अबकड आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्रात जाहीर करावं यासाठीचा एक मोठं जन आंदोलन 20 तारखेला मुंबईमध्ये घ्यावं याविषयी सर्वसमावेशक चर्चा झाली. आम्ही माननीय माझ्याबरोबर आमदार माननीय सुनीलजी कांबळे आहेत, माननीय जितेश अंतापूरकर आहेत. आम्ही पक्षातले जरी आमदार असलो तरी पण अबकडेची भूमिका ही समाजाची आहे आणि समाजाबरोबर राहणं आमचं आद्य कर्तव्य आहे. या विषयातली बैठक लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आम्ही लावून पुढची दिशा ठरवणार आहोत. 20 तारखेला हा मोर्चा काढण्यासंदर्भातली ही बैठक होती आणि या बैठकीला अत्यंत चांगला रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रातनं आला. 1000 पेक्षा जास्त महत्त्वाचे सर्व नेते मंडळी, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना या बैठकीला आज नांदेडला उपस्थित होते. मिनिमम 5 लाख लोक या मोर्चाला अपेक्षित आहेत. नाही, आता माननीय आमदार सुनील कांबळे आणि मी या संदर्भातलं माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी होतील त्यानंतर आमचा पुढचा निर्णय असेल. पण 20 तारखेचा मोर्चा हा नक्कीच 5 लाखाचा मोर्चा या ठिकाणी आझाद मैदानावर होईल. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अंत्योदयाचं खऱ्या अर्थानं काम करतात आणि म्हणूनच त्यांनी हा जनगणना जातीय व्हावी हे त्यांनी पर्सनली त्या ठिकाणी लक्ष देऊन केलं. काँग्रेसनी फक्त वल्गना आणि वल्गनाच केल्यात, त्यांना काहीही करता आलं नाही आणि त्यामुळे ही जातीय जनगणना ही अत्यंत महत्वाची आहे. मराठा असेल, मुस्लिम असेल, ओबी असेल या आरक्षणाचा प्रश्न भाजपला धुळीत ठेवलाय. मातंग समाजाचा प्रश्न मार्गी लागेल असं वाटतं का? मातंग समाजाचा प्रश्न 100% मार्गी लागेल, कारण सुरुवातीपासून मातंग समाज हा भाजपबरोबर राहिलेला आहे आणि आत्ताही या निवडणुकीमध्ये मातंग समाजाने प्रभावीपणे आमच्या सरकारला साथ दिली. धन्यवाद. मातंग समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचा निर्णायक टप्पा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. 20 मेला मुंबईच्या आझाद मैदानावर समाजाचा बुलंद आवाज पोहोचणार आहे. शासनाच्या धोरणावर परिणाम करणारा हा मोर्चा असेल हे निश्चित. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.